भारतात सध्या 19 मे 2026 पेट्रोलच्या दरात सलग दुसऱ्यांदा वाढ झाली असून परिस्थिती काहीशी चिंताजनक अशी आहे. गेल्या आठवड्याभरात पेट्रोलच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. भारत पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपण्याच्या स्थितीत आहे अशा अफवांवर विश्वास ठेवू नका. सध्याची वस्तुस्थिती खालील प्रमाणे आहे. इंधन साठ्याची सद्यस्थिती: साठा पुरेसा आहे. भारत सरकार आणि पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की देशात इंधनाचा तुटवडा नाही. मे 2026च्या ताज्या माहितीनुसार भारताकडे साधारणपणे 60 ते 70 दिवसांचा कच्चा तेलाचा साठा उपलब्ध आहे. इतर इंधन साठा LPGच्या सुमारे 45 दिवसांचा आणि नैसर्गिक वायू 60 दिवसांचा साठा सध्या देशाकडे आहे. पुरवठा साखळी सुरक्षित: जरी पश्चिम आशियात, मिडल ईस्ट काही तणाव किंवा जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत चढ उतार होत असले तरी भारताची पुरवठा साखळी स्थिर आहे. अफवांचे कारण काय? तर अनेकदा सोशल मीडियावर किंवा काही स्थानिक भागात इंधन बचतीचे आव्हान केले जाते, ज्याचा चुकीचा अर्थ लावून साठा संपणार आहे अशा बातम्या पसरवल्या जातात. काही शहरांमध्ये लोक घाबरून मोठ्या प्रमाणात पेट्रोल भरतात, ज्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात पेट्रोल पंपावर गर्दी होते किंवा साठा संपल्यासारखे वाटते. परंतु हे केवळ स्थानिक वितरणातील तांत्रिक कारणामुळे असू शकते, देशातील एकूण साठ्यामुळे नाही. सरकारचे आव्हान: पंतप्रधान आणि पेट्रोलियम मंत्र्यांनी ऊर्जा बचतीचे आव्हान केले आहे, जे पर्यावरणासाठी आणि परकीय चलन वाचवण्यासाठी असे आहे. साठा संपल्यामुळे नाही. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, ही भीती निराधार आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूजसाठी मोक्षदा यांचा रिपोर्ट.